आलेले आहेत तर त्यांनी ज्यांनी आपल्या सिग्नेचर जमा केल्यात त्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवूया। आणि आपला जो क्रांतीचा विस्तव आहे तो असाच तेवत ठेवा, त्याला विझू देऊ नका। कारण महाबोधी महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यात मिळालंच पाहिजे, पण त्याच बरोबरीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण फक्त बोलताना बोलत असतो, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट आपल्याला सहज मिळालेली नाहीये। नामांतर लढ्यासाठी आपल्याला 17 वर्ष लढा द्यावा लागला, त्याच्यानंतर नामविस्तार झाला। आजही कारलेबाजाची लेणी अतिक्रमण आहे, आजही लिहिण्यातील लेणी अतिक्रमण आहे, आजही आपली कल्याणची लेणी अतिक्रमण आहे, नाशिकची लेणी अतिक्रमण आहे। आजही महाराष्ट्रामधल्या अनेक लेण्या, अनेक बुद्ध विहार जर इथे मी कधी गेलो नाही पण फक्त फोटो बघितले आहेत, शिव मंदिरामध्ये सुद्धा भगवान बुद्धाचे मूर्त्या आणि बुद्धाचे चेहरे दिसतात। काळाराम मंदिरमध्ये गेलं तर वरती काळाराम मंदिरच्या वरती सुद्धा बुद्धाचे सरळ सरळ फेस दिसतात, पाठीमागे हरण दिसतात। हे हरण आणि बुद्धाच्या चेहरे हे सम्राट अशोकाचे प्रतीक आहेत आणि त्याचे सिंबॉलिक आहेत। म्हणजे आजही महाराष्ट्रामध्ये अनेक जागा अतिक्रमित आहेत आणि म्हणून इथे उपस्थित असलेले लोक नाचणारे कमी आणि वैचारिक जास्त आहेत, भली संख्येने कमी असतील। वामनदादा म्हणतात की भीमा तुझ्या मताचे 4 लोक है ना, एक जास्त, तर आपण जास्त लोक आहोत है की नाही। आपण एवढे लोक इथे जमलेलो आहोत, नक्कीच क्रांतीची सुरुवात होते। मोर्चा निघून काय होत नाही असे बरेच लोक मला म्हणाले, मोर्चा निघून काय होणार आहे, वाद घालतायत बनते लोकांसोबत सरळ सरळ आपले लोक। काही लोक ते बनते आमच्या गौतमरत्न उपोषणाला बसले, त्यांच्याशी जाऊन वाद घातले, काही माझ्याशी वाद घातले। काय गरज आहे मोर्चांची, कोर्टात केस लढा, कायदा कोर्टात जाऊ शकत नाही। हा लोकांच्याच ते फक्त सूचना देतात, ते काय करत नाही। व्हेरी गुड। आणि म्हणून आपल्या छोट्या छोट्या मोर्चांनी होतंय काय, आज पार्लमेंटमध्ये, बिहारच्या पार्लमेंटमध्ये या मुद्द्यावरती चर्चा सुरू झालेली आहे आणि काही नेते चर्चा करत पण आहेत। भलेही तुम्ही संख्येने कमी जरी असाल, परंतु लोकशाही खूप महत्वाची आहे। म्हणून ज्यानं त्या मार्गानं कुणीतरी म्हटलंय तुम्हाला जर पळता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर लंगडात येत नसेल तर रांगा, परंतु आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी जे शक्य असेल ते करा। म्हणून कुणाला पत्रव्यवहार करायचे, पत्रव्यवहार, मेल, फेसबुक, व्हॉट्सअप, जिथे जिथे शक्य आहे बघा, जिथे जिथे आपण कब्जा केलेला आहे, आपला प्रॉब्लेम आपली शक्तीनं आपण आपसात वाढण्यात खर्च केलेली आहे। आपण आपल्या नेत्यामध्ये मोर्चा जरी निघाला ना तर एखादा जर कोणीतरी बोलला, दुसरा म्हणतो राजकारण करू नका, कारण हा दुसऱ्या पार्टीचा असतो, तो त्या पार्टीचा, हा या पार्टीचा असतो। याला तो बोलला केलं म्हणतो हे राजकारण करू नको। मी विचार केला की हे कोणत्या पार्टीचं आहे, तू दुसऱ्या पार्टीचा, म्हणजे तुला करता येत नाही म्हणून त्याला म्हणायचं राजकारण करू नको। बाबांनो, या गोष्टी पण बंद करा। आपसामध्ये शक्ती खर्च करू नका। शक्ती खर्च करायची असेल तर फेसबुकवर खर्च करा, शक्ती खर्च करायची असेल तर व्हॉट्सअपवर करा, ईमेलवर करा, आपल्या टीव्ही चॅनलवर करा, जिथे जिथे शक्य असेल आपापले छोटे छोटे व्हिडिओ काढून टाका, जितके व्हायरल करता येतील, जगात प्रसारित करता येतील। एवढ्या 2 महिन्यापासून आंदोलन चालू आहे, पण कुठल्या टीव्हीवरती बातमी नाही, आज तकवर बातमी नाही, TV 9 वर बातमी नाही। आंधळे झालेत ते लोक, आहे की नाही। सगळा मीडिया विकला गेलेला आहे, म्हणून आपला मीडिया आपल्या हातात आहे, बरोबर। म्हणून तुम्ही आपल्या कामाला करा, आपसातले मतभेद विसरून चला। आणि म्हणून मोर्चा फक्त अंबरनाथ मध्ये आहे आणि अंबरनाथली लोकांनी आलं पाहिजे असं विचार फेकून द्या। कारण आम्ही जे इथे भंतेजी आलेलो आहोत, मी राहायला बदलापूरला असतो, आमच्या भंतेजी ठाण्याला असतात। खरं तर लामा भंतेजी, आपण जे भंतेजी म्हणतो की महायान थेरावाद, या दोन्ही संकल्पना भंतेजीने मिटवलेल्या आहेत। कुठल्या तरी प्रांतातून महाराष्ट्रात येतात आणि त्यांना मराठी, त्यांची भाषा मराठी नाही आहे, पण महाराष्ट्रात येऊन ठाण्यामध्ये राहून मोठं विहार बांधून इथे जर काम करत असतील तर भाषावाद, प्रांतवाद आपण सगळं मिटवला पाहिजे। म्हणून आता मोर्चा समाप्तीनंतर दुसरा मोर्चा कल्याणला होणार आहे। कल्याणच्या मोर्चाचे टायमिंग 2 वाजता आहे, त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता बदलापूरला मोर्चा आहे आणि येणाऱ्या 12 तारखेला उल्हासनगरमध्ये आनंद भंतेजींच्या नेतृत्वाखाली मोर्चा आहे। म्हणून जिथे जिथे मोर्चा चालू आहेत आणि उद्या सकाळी डोंबिवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा,
डोंबिवली ईस्ट मध्ये मोर्चा आहेत. जिथे जिथे आपलं शक्य होईल तिथे तिथे आपण पोहोचलं पाहिजे. बाबांनो, आपल्या बापजाद्यानं विरासती बनवल्या, आपण कमीत कमी टिकवल्या पाहिजेत. आपल्याला काही बनवता येत नसेल तर नका बनवू, पण जे आपल्या बापदादांनी बनवलं ते टिकवण्यासाठी आपण कष्ट केले पाहिजे अशी अपेक्षा करतो. आणि आपलं सगळ्यांचं योगदान असंच राहू. बुद्धगयेला येण्यासाठी नाव नोंदणी करा आणि एखाद्या 2 माणसावर जास्त भर नकोय, जास्त काही खर्च नाही, 1000 रुपये लागतात. जाण्या येण्याचं तिकीट आहे है ना. ज्यांनी नावं द्यायची ती नाव नक्कीच नावं द्या, ज्यांची ऐपत नाही अशाने नावं द्या आणि ज्यांना सहज जमू शकते आजच्या आज जाऊन बुद्धगयेचं तिकीट काढा आणि या बुद्ध पौर्णिमेला मोठ्या ताकदीनं असे बॅनर घेऊन बुद्धगयेमध्ये मेन विहाराच्या बाहेर आपण सगळेजण दिसलो पाहिजे.